जास्त नॉनव्हेज खाल्लं, चिकन खाल्लं, अंडं खाल्लं किंवा काही असेल तर ते खाल्ल्यानंतर म्हणतात की त्याने स्थूलता वाढते, असं काही आहे? हो, आता त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे आपण जे नॉनव्हेज खातो ते आपण बेस्ट प्रोटीन सोर्स साठी खातो. म्हणजे आपली कुकिंग पद्धत आहे ती चुकीची आहे. त्याच्यामध्ये आपण एवढं फॅट आणि एवढं मसाले ऍड करतो, त्याच्यामुळे ते हार्ट अटॅकला ऍक्च्युली निमंत्रण आहे. नॉनव्हेज इटसेल्फ खूप चांगला आहे. तुम्ही बॉईल करून स्टीम करून जर खाल तर इट इज बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. नॉनव्हेज फूड इज बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. त्याच्यामध्ये एग आहे, नंतर चिकन आहे, मटन आहे, फिश आहे. दे ऑल आर गुड सोर्स ऑफ प्रोटीन. बट आपलं काय होतंय की आपलं जे इंडियन कुकिंग मेथड आहे त्याच्यामध्ये आपण एवढे मसाले, एवढे तेल सगळं ऍड करतो ना, त्याच्यामुळे ते आपण प्रोटीन कमी आणि आपण स्टार्ची आणि फॅटी फूड अनसॅच्युरेटेड म्हणजे जे रिफाईंड जे तेल आहे ते जास्त घेतो. त्याच्यामुळे तो हार्ट अटॅक कडे वळण्याचं हे राहतो. पण जर आहारासाठी जर रिक्वायरमेंट बोलली तर बॉईल करून स्टीम करून हेल्दी प्रोटीनची गरजेसाठी हे नॉनव्हेज हे गरजेचंच आहे. फक्त जे बनवण्याची पद्धत आहे ते चुकीची आहे आपली, ज्याच्यामध्ये तेलाचा आणि मसाल्यांचा जास्त वापर हा आरोग्यासाठी हानिकारक आहे.